त्यासोबत आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. चला क्षेत्ररक्षण सजवायचं लगेच विनंती असेल आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल लगेच बॅट्समन आपण पाठवायचं. चला क्षेत्ररक्षण सजवा लगेच विनंती असेल. काही गरज नाही, मी 1 रुपये भरणार नाही आता. ओलाला आम्ही भरतो ना. ओला गेली भोसड्यात ना, ट्रेनला भोसड्यात. मला गाडी येणार आहे. तर क्षेत्ररक्षण लावायचं लगेच. 15 मिनिटाचा अवधी असेल एक इनिंग कव्हर करण्यासाठी. नेक्स्ट मॅच बिटवीन यापासून मी किती बोंबलो होतो, हे मागो ते मागो. आता यांना लागली तलत, ते माझ्या मागं लागले. तर वळूयात सामन्याच्या दिशेने. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. पहिले षटक विलास. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. राजू. विलास बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होते. धावसंख्या 2. 2 धावा झळकत आहे धावफलकावरती. विचार केला तर 3 षटकांची लढत असेल. विलास बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. आणि आता मात्र हा डॉट बॉल. अजूनही आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुढील चेंडू सज्ज असेल गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न जरूर आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4. आणि धावसंख्या आपण पाहिली तर 3 चेंडूंमध्ये 4 धावा झळकत आहेत. षटकातील पुढील चेंडू वेगवान चेंडू, तेज सर्रार, चांगली लाईन पाहायला मिळते आणि डॉट चेंडूची सांगता. 2 चेंडू अजूनही शिल्लक.
सज्ज असेल गोलंदाज. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव घेण्याची घाई मात्र होती, तरी देखील 2 धावांचा यशस्वी आपण पूर्ण करताना पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. पुढील चेंडू सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू, ते सरार आणि फटका फसतोय. झेलची संधी, त्या संधीचं सोनं करण्यामध्ये अपयश आणि चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. धावसंख्या 10 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर डावलवाडी वर्सेस गवतडेवाडी नेक्स्ट मॅच. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचंय. साई स्टंप बरं लक्ष ठेव. माझी एक पिशवी आहे, ती पिशवी तुम्ही ही पिशवी ना त्यात पिशवी कोणते सगळे बॉल आपले सगळे बॉल माझे 3 आहेत ते असोसिएशनचे. पहिला चेंडू, एकच धाव मिळेल आणि एका धावीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 11. पुढील चेंडू, वेगवान चेंडू, चांगली लाईन पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आणि हा डॉट बॉल. असोसिएशन पण असंच जातं दिवस असं पण असं दिवस सगळ्या ऑर्डर याला समालोचक आहे. पुढील चेंडू, वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट. आणि आता मात्र ओव्हरथ्रो, तिसरी धाव आणि तिसरी धाव देखील कंप्लीट. पुढील चेंडू, वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, एक धाव कंप्लीट. पुढील चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट. ब्रिलियंट पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या 17. पुढील चेंडू
आणि सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. अंपर बोला असं बोल, आता डायरेक्ट जाऊ नको. धावसंख्या धावून पोहोचतो धावफलकावरती. धावा झळकतात त्या एकूण 17. सगळे नाव पाठ झालेले दादा. किती मारले सोलकर, किती मारले पहिली बॅटिंग आहे, किती मारले पडतोने? अवकेश KESH. हा हा मोरे याचे पैसे एक्स्ट्रा नाही आहेत. हा मग ते पैसे दे, डोक्यात ताप नको. आता मोरे मध्ये एक महिना आधी बुकिंग केलं ना, कालपर्यंत वाट बघत होता येईल. एवढा भारी करायचा ना, लक्षात ठेव. गाजवायचं संत आणि तुला गाजवा लागेल लक्षात मला. आणि त्याला लगेच सगळे असोसिएट काढ डायरेक्ट. पुढील चेंडू वेगवान तेज तर्रार पाहायला मिळतोय आणि वाईटचा इशारा. धावसंख्या 1 सर्कल पुढे 18. 18 ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. एक सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कोकण टायगर चषक कल्याणच्या या रणभूमीवरती एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. एकदा वेगाने कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न असेल का? आणि फेकलाय चेंडू, तरी देखील दुसरी धाव कंप्लीट. आणि तिसऱ्या धावेला देखील प्रयत्न केला होता, मात्र फक्त मिळतात त्या 2 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण धावा झळकतील 20. यावेळी स्वतः चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण दाखवलंय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. पुढील चेंडू वेगवान ते सर्रार, मात्र थोडीशी दिशा भरकटते. वाईटचा इशारा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 पुढे एकूण 23 धावा 23. वेगवान चेंडू, खूप चांगली लाईन पाहायला मिळते आणि एकच धाव. या एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल 24. लेग 22च्या स्वरूपामध्ये सिंगल. षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक अजूनही आपण पाहिलं तर 3. सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू लोअर फुल टॉस, फायदा मात्र होत नाहीये आणि सुरेख झेल. 1 more विकेट डाऊन. बॅट्समन बॅक टू द डग आउट. वाईटचा इशारा येतोय.
धावसंख्या एकरी सर्कल पुढे धावा झळकतील त्या 25. आमच्या इथे समुद्र बिमुद्र नाही, आमच्या इथे फक्त नद्या खानदेशात. खानदेश गोवा जळगाव नंदुरबार. यावेळी सुद्धा वेगवान चेंडू, पुन्हा एकदा फटका फसतोय, क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते आणि तिसरीसाठी निघाले दोन्ही फलंदाज. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण 27. उर्वरित फक्त आणि फक्त एक चेंडू शिल्लक. 27 धावा धावफल करते. षटकातला पुढचा चेंडू. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट करण्याचा प्रयत्न फसतोय. फलंदाज बाद, फक्त एकच धाव. धावसंख्या 28. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि तब्बल 29 धावांची गरज. गवतेवाडी आणि आपण यायचं टॉस साठी. बॉल घ्या बॉल. डावलवाडी आणि गवतेवाडी लगेच टॉस साठी यायचंय. इकडे दे इकडे दे. हे बॉल घे. क्या मला वाटलं इकडे बॉल येईल. आयटीआयला कुठं पण कुठला आयटीआय नंबर इलेक्ट्रिशियनचा नाही बॉल भेटला ना. हे जीव आहे भेटला नाही इलेक्ट्रिशियन. तर टॉस केलं जाईल, बघूया. हॅलो चेक. तर गवतडेवाडी संघाने पुढच्या सामन्याचा टॉस जिंकलाय आणि त्यांनी आपला निर्णय प्रलंबित ठेवलाय. मनीष भाई चला फलंदाज पाठवायचे आहेत लगेच आणि क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 18 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 27 29 धावांची गरज. 27 अधिक 2 29 तर वेळेत मॅच दिशेने ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. साडेपाच पर्यंत खपल सगळं काम किती राहिलं आहे
5 येतील त्याच्यामध्ये एकाला टाय भेटेल 2 3 4 येतील 5 येतील हे 3 आणि ही 1 4 सरळ सरळ लागेल ना हां आता सरळ सरळ लागेल तर सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. विलास गोलंदाज अनिकेत. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू वाईड. धावसंख्या 1. पुढील चेंडू यावेळेस गतीमध्ये परिवर्तन आणि पुन्हा एकदा वाईडचा इशारा देतोय. धावसंख्या धावफलकामध्ये जाऊन पोहोचते ती 2. पुढील चेंडू वेगवान चेंडू हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 1 पुढे 3. यावेळेस मात्र वेगवान चेंडू आणि पुन्हा एकदा आता मात्र एक चांगली व्हॅलिड लाईन पाहायला मिळाली आणि डॉट बॉल. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस स्वतः वेगवान चेंडू आणि आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर ज्या फटक्याची गरज होती तो फटका पाहायला मिळतोय त्या दिशेने. चेंडू जातोय सीमा पार. येतोय हा धमाका चौकार. कोकणचा टायगर चौकार आपण आता पाहिला. एक जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला कारण 3 ते 4 चेंडू यावेळेस मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली आणि खूप चांगली स्पर्धा. खऱ्या अर्थानं आजचा दिवस महाराष्ट्र दिन. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि तोच मंगल कलशाचा आजचा दिवस. त्यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अजून एक 1 मोर क्रॅकिंग हिट. चेंडू सीमारेषे बाहेर. कोकणचा टायगर चौकार. तर धावसंख्या 11. 11 ऑन स्कोर कार्ड. 2 चेंडूंचा आपण खेळ शिल्लक पाहतोय. स्वराज्याची राजधानी रायगड हे आपण पाहिलं तर कोकणातच आहे आणि कोकणचे सुपुत्र अभिमते यांच्या या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण 13. 13 ऑन स्कोर कार्ड.
पुढील चेंडू, वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असेल का? चांगलं क्षेत्ररक्षण, प्रत्युत्तर फक्त एकच धाव. धावसंख्या दोन, परिस्थितीत 14, 14 ऑन स्कोर कार्ड. षटक पहिल्याच्या समाप्तीनंतर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहिलं तर 15 धावांची गरज. 12 balls and just 15 needed to win this match. जबरदस्त मैच की तरफ आने वाली 12 गेंदों पर 15 रन की जरूरत. हर ओवर के बीच 7.5 की धाव गति आवश्यक रहेगी इस मैच को जीतने के लिए, क्योंकि इस टूर्नामेंट का सबसे महत्वपूर्ण नियम है चेसिंग इट्स कंपल्सरी. आपको पूरी धाव संख्या का करना जरूर रहेगा. तो बढ़ते मैच की तरफ. दूसरी ओवर लेकर गेंदबाज नरेश बॉलिंग ट्रैक के ऊपर. पहली गेंद इस बार हवा में उड़ाने की कोशिश जरूर थी, लेकिन एक रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा. इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचेगा 15 रन के ऊपर. 15 ऑन स्कोर कार्ड हमें देखने को मिल रही है. कुल 29 रन का टारगेट सेट किया था और उस 29 रन के टारगेट की चेसिंग के लिए बीच मैदान के ऊपर जोड़ी हमें देखने को मिल रही है. विलास और विलास के साथ नीलेश की जोड़ी बीच मैदान के अंदर. मैच को जीतने के लिए अभी भी अपन देख सकते इस मैच में पूरी तरह से दोनों टीम अपना शिकंजा कस रही है, लेकिन इस मैच को कौन जीतेगा, कौन अगले राउंड में क्वालिफाई होगा उस. और इस बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक एग्जीक्यूट किया है खिलाड़ी है गेंद के नीचे, लेकिन दूसरे रन की कोशिश और 9 का इशारा आता हुआ हमारे अंपायर्स का. इसी के दरमियान 3 रन कुल स्कोर कार्ड में ऐड किए जाएंगे और इस 3 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचेगा 18 रन. और अगली गेंद फ्री हिट की गेंद रहेगी. किस तरह से बल्लेबाज इस फ्री हिट का फायदा उठाते हैं या फिर गेंदबाज उसे रोकने में कामयाब होते हैं. और इस बार अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक है, लेकिन खिलाड़ी है कैच पकड़ने की बहुत अच्छी कोशिश की, लेकिन इस 2 रन के साथ मुकम्मल होता हुआ और स्कोर पहुंचेगा 20 रन के ऊपर. जीत के लिए और भी 9 रन की जरूरत है. कुछ हद तक पहले ओवर में 3 वाइड हमें देखने को मिली और इसी के साथ थोड़ी सी खराब गेंदबाजी अभी तक बरकरार जरूर है. अगली गेंद और इस बार बैट का कुछ संपर्क नहीं हुआ इस गेंद के साथ और 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल स्कोर 21 रन और 8 रन की अभी भी जरूरत है इस मैच को जीतने के लिए. फिर एक बार गेंदबाज बॉलिंग ट्रैक पर. तीन गेंद अभी भी शेष. दूसरे ओवर की 3 गेंद अभी भी शेष है और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हमें देखने को मिल रही है. और इस बार बहुत अच्छी गेंद पड़ने के बाद सीधा कीपर के दस्तानों में जाकर रुक गई और इस बार ये डॉट गेंद के माध्यम से इस गेंद को खत्म किया गेंदबाज नरेश ने. बहुत अच्छी गेंदबाजी. अगली गेंद फिर एक बार और इस बार थोड़ी सी दिशा से भटकती हुई गेंद और इस वाइड के साथ कुल स्कोर बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचेगा 22 रन. अभी भी 7 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए. बाएं हाथ के बल्लेबाज ऑन स्ट्राइक और इस बार अच्छी गेंद
अच्छी लाइन पड़ने के बाद सीधा कीपर के हाथ में जाकर रुक गई और इसी के साथ इस डॉट गेंद के बाद स्कोर रुका हुआ 22 रन के ऊपर। फिर एक बार गेंदबाज बॉलिंग ट्रैक पर और इस बार इनटू द ब्लॉक होल। यॉर्क लाइन की गेंद थी, कोई जवाब नहीं बल्लेबाज के पास। एक चीकी सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन और आने वाली 6 गेंदों पर जीत के लिए 6 रनों की जरूरत। चेसिंग इज कंपलसरी। इस बात को दोनों टीम ध्यान में जरूर रखें, आपको पूरे 6 रन आने वाली 6 गेंदों पर मुकम्मल करने होंगे अगर आपको इस टूर्नामेंट में अपना येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 6 धावांची कंपल्सरी गरज। कुल स्कोर 23 रन. Total score is 23. Just 6 runs needed in the coming 6 deliveries for win this match. सहा चेंडू आणि कंपल्सरी 6 धावांची गरज असेल. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल आणि एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. एक धाव कंप्लीट आणि आता मात्र फंबलिंग. चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषे बाहेर येतोय. हा धमाका चौकार. पुढील चेंडू सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. हाफ ट्रॅकर आणि आता मात्र पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर आणि संघ पोहोचतोय पुढच्या फेरीत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. विलास मॅन ऑफ द मॅच यायचं आपण लगेच आणि आपली मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. डबा